नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण महाराष्ट्राचा फेवरेट पदार्थ मिसळपाव बनवणार आहोत. तर हा सर्वांचाच प्रिय आहे. झणझणीत अशी मिसळ बनवायची आपल्याला. तर सर्वात प्रथम आपण मटकीला छान मोड आणून घ्यायचे आहेत. मटकी आदल्या रात्री भिजवून 4-5 तास भिजवायची आहे. त्यानंतर 6 तासपर्यंत एका कपड्यात बांधून ठेवायची आहे. त्यानंतर मोड आल्यानंतर स्वच्छ धुवून तिला उकळायला ठेवायची आहे हळद आणि मीठ टाकून. आणि कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. फार वेळ लागत नाही. मटकी होते तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे गॅसवर. खोबरं हे पटकन भाजलं जातं आणि कांद्याला थोडा वेळ लागतो. तर ह्या ठिकाणी मी खूप कमी प्रमाणात बनवत आहे, त्यामुळे मी फक्त 2 कांदे घेतले आहेत. जेवढी तुम्ही मटकी घेतली आहे त्या हिशोबाने तुम्ही कांदे घ्या. आता आलं, लसूण, हिरवी मिरची, आणखी हिरव्या मिरच्या थोड्या ॲड करा यामध्ये, म्हणजे चांगली अशी झणझणीत होईल, किंवा तुमच्या आवडीनुसार ॲड करा. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. आता मिक्सरमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची साईडला काढून कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. खसखस पण ॲड करू शकता तुम्ही. तर इथे मटकी शिजलेली आहे. आता आपण बनवायला घेऊयात. ह्या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला आणि मिसळ मसाला घेतलेला आहे. कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर आपल्याला सर्वात आधी राई ॲड करायची आहे. नंतर जरासं जिरं आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढे हिंग टाकायचे, म्हणजे पचायला जड जाणार नाही. आता लगेचच त्यामध्ये वाटण टाकायचे. वाटण टाकल्यानंतर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं परतून घ्या. आता त्यामध्ये टाकायचे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. आता ह्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करत राहायचे व्यवस्थित. त्यानंतर टाकायचे आपल्याला कांदा लसूण मसाला, मिसळ मसाला. तुमच्या घरामध्ये काळा मसाला असेल किंवा आगरी मसाला असेल, जोही मसाला असेल तुम्ही टाकू शकतात, काही हरकत नाही. आता रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे मी या ठिकाणी. तुमच्या घरी वाटणात असलेली मिरची पण टाकू शकता तुम्ही. हळद टाकायची 1 चमचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. मसाला छान भाजला गेला पाहिजे, तेव्हाच आपल्या मिसळला खरी चव येईल. आता तेल सुटले. त्यानंतर मी ॲड केले 1 चमचा धना पावडर आणि मसाला पुरतं मीठ. कारण मिसळ आपण मोड आलेली मटकी आपली शिजवून घेतली त्यावेळी मीठ टाकलेले आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी मसाला पुरतं मीठ टाकायचे. नंतर शेवटी आपण ॲड करू शकतो. आता छान अशी तरी वर आली थोडासा मसाला की त्यामध्ये पाणी, मिसळचं पाणी आणि मिसळ वेगळी करून, म्हणजे मटकी वेगळी करायची आहे आणि मटकीचं पाणी वेगळं करायचे. आधी मटकी टाकायची आहे, मटकी होऊ द्यायची आहे थोडा वेळ मसाल्यामध्ये छान, आणि नंतर ज्यात मटकी उकळली होती आपण तेच पाणी टाकायचे. बघा काय मस्त अशी तर्री वर आलेली आहे. छान असा रस्सा आहे, एकाच यामध्ये होतो हा. आता शेवटी आपल्याला टाकायची आहे भरपूर एवढी कोथिंबीर आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट छान असं खदखदून उकडून घ्यायचे. हे पहा, ह्या ठिकाणी आपली झणझणीत अशी तर्रीवाली मस्त अशी मिसळ तयार आहे. चला तर ह्या मिसळला आता आपण असेंबल करूया. बघा, मटकी मटकी खाली राहते, मध्ये रस्सा आणि तरीही वर तरंगते. तर आता आपण असेंबल करायला घेऊया मिसळ. तर आधी मटकी टाकायची आहे. मटकी टाकल्यानंतर पहा याप्रमाणे. मग नंतर कांदा टाकायचा आहे छान असा बारीक चिरून घेतलेला. मग नंतर मिसळचं फरसाण ॲड करायचे. तर्री टाकायची आहे वर झणझणीत अशी.
थोडासा रस्सा, आणखी एकदा तर्री टाकूया शेवटी आपण, थोडासा कांदा, लिंबू पिळून घ्यायचे आणि नंतर थोडीशी कोथिंबीर पण भुरभुरायची आहे वर, आणि हवं असेल तेवढं फरसाण कांदा ॲड करत जाऊन छान अशी एन्जॉय करा. तुमची मिसळ रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.